माना येथील युद्धात शहीद झालेले संजय खंडारे यांच्या स्मारकाकडे व घराकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे जागोजागी बंगाली काट्यांचे झुडपे वाढल्यामुळे व शहीद स्मारकासमोरील मुस्लिम धर्मीयांची अस्का मस्जिद बाजूला काटेरी झुडपे वाढल्यामुळे लोकांना जाण्या येण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे। त्याकरिता स्मारकाकडे व मस्जिदकडे जाण्या येण्यासाठी रस्ता द्यावो असा टाहो शहीद खंडारे यांच्या वडिलांनी भावुक होऊन अशी मागणी प्रशासनास केली आहे। हकीकत अशी की अस्का कॉलनी ही भरगच्च मुस्लिम व हिंदू नागरिकांनी भरलेली आहे। याच अस्का कॉलनीत अस्का मस्जिद व शहीद संजय खंडारे यांच्या स्मारक आहे। या मस्जिद व स्मारकाकडे जाण्यासाठी नागरिकांना रस्ताच उपलब्ध नाही। प्रशासनाने तात्पुरता या रस्त्यावर मुरुम व गोटे टाकून नागरिकांच्या तोंडाला पाणी पुसली। मात्र पावसाळ्याच्या वेळेस येथील नागरिकांना येण्या जाण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत। एकीकडे प्रशासन आपल्याला म्हणते की शहीदांसाठी लागणारा निधी हा कमी पडू देणार नाही व धार्मिक हिंदू असो या मुस्लिम यांच्या धार्मिक भावना दुखवल्या जाणार नाही, परंतु पावसाळ्याच्या दिवसात मुस्लिम जेव्हा मस्जिदमध्ये नमाज पढण्यासाठी जातो त्यावेळेस मुस्लिमांच्या कपड्यावर गाट्यांचे डाग व शितोडे उडतात, तेव्हा कुठे गेली ही धार्मिक भावना? शहीदांच्या स्मारकाकडे अनेक गावातील नागरिक शहीदांना नमन करण्यासाठी जातात, त्यावेळेस चिखलातून व गोट्यातून नागरिकांना जावे लागते, त्यावेळेस कुठे गेला हा शहीदांचा अभिमान? ह्या सर्व गोष्टी लोकप्रतिनिधी हे आपापली भाकड शिकून घेण्याकरता काय, असा माना येथील नागरिकांचा प्रशासनास प्रश्न निर्माण झाला आहे। जर 2 महिन्यापर्यंत हा रस्ता झाला नाही तर अस्का कॉलनीतील सर्व हिंदू व मुस्लिम बांधव व शहीद संजय खंडारे यांचे वडील आमरण उपोषणास बसतील, असे आमचे प्रतिनिधी शहीद संजय खंडारे यांचे वडील सुरेश खंडारे यांनी सांगितले। रोड आता आम्हाला इथं येऊन 7 वर्ष झाले। 7 वर्षापासून आमच्या रोडची सुद्धा सुधारणा नाही झाली। हरीश पिंपळेपर्यंत मी तक्रार नेली। बच्चू भाऊ माझ्या घरून येऊन गेले 2-3 वेळा। त्यांनी ग्रामपंचायतला सांगितलं, मोकट करणं फक्त नुसतं ग्रामपंचायतचे माणसं आम्हाला देखावा करासाठी टेप घेऊन पाठवले। चपराशी हे ते टेप घेऊन पाठवले, मोजून नेला। मोकट करता आजपर्यंत तेव्हापासून तोंडही नाही दिसलं। राहिला विषय या सरपंचाचा, या सरपंचाच्या पाशी 2-4 वेळा सांगितलं, 2-4 वेळा तक्रार दिली। माझे नातू लहान आहे, गाड्यातनी द्यायला जावं लागते, पण आमची तक्रार कोणीही घेऊन नाही राहिलं। शासनाला माझी हात जोडून विनंती आहे का आमच्या घरासमोरचा रोड, शहीदाच्या स्मारकाच्या समोरचा रोड हा ताबडतोब बनवून देण्यात यावे, हे माझी विनंती आहे शासनाला। आम्ही आता या लोकांना सांगू म्हणून थकलो। आता आम्हाला शासनाशिवाय मार्ग नाही आहे आणि शासनाशिवाय पर्याय नाही आहे। हे आमचे एवढे शब्द ऐकून आमच्या घरापुढचा रोड आणि शहीदाच्या स्मारकाच्या पुढचा रोड हा झालाच पाहिजे, हे माझी विनंती आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।